सोलापूर महानगरपालिकेमध्ये सोलापूरकरांसाठी जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जो पाण्याचा प्रश्न आहे, तुम्ही बघितलं असेल, पहिल्यांदा हे बघून घ्या, माझा आवाज सुद्धा जनतेपुढे जाणार नाही ह्याची सोय कशा पद्धतीने केली आहे। शेजारीच इथं मी बोलत असताना जाणून बुजून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कशा पद्धतीने घोषणा देऊन माझा आवाज दाबण्याचं काम करले। आज तुम्हाला माहित आहे, महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आहे, या सभेमध्ये सोलापूरच्या पाण्याचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो विषय आल्यामुळे प्रत्येकाला असं वाटत होतं की सोलापूरला आता रोज पाणी मिळणार। ही योजना मंजूर झाली, ही योजना ज्या वेळेस मंजूर झाली पहिल्यांदा त्यावेळेस ही योजना होती 892 कोटीची। 892 कोटीची योजना तुम्ही बघितलं असेल 1400 कोटीवर दिली आहे। 1400 कोटीवर गेल्या 6 महिन्याखाली तुम्हाला मी आवर्जून दाखवू शकतो। इथले तुमचे आपले लोकप्रतिनिधी कशा पद्धतीनं सगळ्या सभेत ओरडून ओरडून सांगत होते, हे जरा बघा, कशा पद्धतीनं सांगत होते की आम्ही कुठेही कर वाढ करणार नाही, आम्ही सोलापूरला पाणी मिळाल्याशिवाय काय करणार नाही। पण आज सोलापूरकरांच्या डोळ्यात सगळ्या सभागृहासमोर, म्हणजे मला वाईट वाटतंय की नवीन निवडून आलेले सदस्य दादा बोलू पण शकले नाही की त्यांच्या समोर कर प्रणाली बदलली गेली आहे, पाण्याचं मूल्य बदललं गेलेलं आहे, पाण्याची किंमत आणि कर वाढ या दोन्ही गोष्टीमुळे सोलापूरकरांना सरळ सरळ जो गावठाण भाग आहे त्या गावठाण भागात ज्या पद्धतीचा रेडी रेटनर रेट असणार ना त्या रेडी रेटनर रेट प्रमाणे कर भरावा लागणार आहे। म्हणजे गावातले लोक आता नवीन या योजनेमध्ये त्यांना किती त्यांचं काम होणार आहे, तर काही तिथं पाईपलाईन घालणार नाहीत, काही ठराविक भागाचं काम नक्की होईल, पण त्याच्यासाठी कर प्रणाली 100% कर वाढ केलेली आहे। हे कर्ज काढत असताना तेच सांगतोय, हे कर्ज काढत असताना वर्ल्ड बँकेने स्पष्ट सांगितलंय, वर्ल्ड बँकेचं आणि महापालिकेचं अग्रीमेंट होताना सांगितलेलं आहे की तुम्ही जर कर वाढ करणार असाल, कर प्रणाली बदलणार असाल, पाण्याचं मूल्य बदलणार असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येतील। जर पाण्याचं मूल्य बदललं नाही, जर तुम्ही कर प्रणाली बदलली नाही आणि तुमच्या जागा सुद्धा विकण्याचं काम या ठरावात होतं, तुम्ही बघितलं असेल महापालिकेच्या ज्या मालकीच्या जमिनी आहेत त्या सुद्धा विका किंवा भाडे तत्वावर द्या किंवा त्याचा विल्हेवाट लावा। पण या गोष्टीसाठी कर्ज घेत असताना शहरवासियांची प्रचंड मोठी फसवणूक आहे। तुम्ही त्या फसवणुकीचा विचार नाही करू शकत। आज आमचा आवाज दाबा लागले, तुम्हाला हे ठरवून आहे। माझी विनंती, आपण बाहेर जाऊन परत प्रेस गाव काय अशा मुद्द्यावर चाललेला आहे, पण वस्तुस्थिती निलंबित ऐका, जनतेसाठी कायमचं करू द्या, या सोलापूरच्या नागरिकांसाठी कायमस्वरूपीचं निलंबन करू द्या, पण कर प्रणाली बदलली नाही पाहिजे या मताचा मला कायमचं सभागृहाच्या बाहेर काढा। एक मताने नाही आमचा, आम्ही तुम्ही बघा कुठलं एक मत आहे, आम्ही एवढं ओरडतोय, आम्हाला बोलू दिला जात नाही, आम्ही इथं एवढं एक मत म्हणजे काय, सभागृहाचं एक मत असेल तर एक मत म्हणलं जात आहे, सभागृहाचं एक मत नसतं। अरे आमचे लोक आहेत, मला दोघांना निलंबित जरी केलं असेल, काय बोलता, तुमच्या सगळ्या डोळ्यासमोर चाललंय की कुठेही आम्ही विरोध करत असताना खरं तर हे बहुमताने जरी केलं असेल, त्यांच्या बहुमताच्या ताकदीवर तरी करण्याचा रेटण्याचा प्रयत्न केला असेल,